आणि गांधींनी पत्र लिहिलं आंबेडकरला, पहिली केस मिळाली बारामतीला. मग बारामतीत जायचं कुठं आंबेडकरांनी, मी त्यांनी नेहरूला विचारलं. नेहरू म्हणले मला काय माहित नाही, पण बापूकडे जाऊ. बापूला विचारलं, बापू थोडं गप्प बसले. बापू म्हणले अरे आम्हाला हरिपिराज आहे ना. मग गांधीचं पत्र आलं यांना, आंबेडकर येत आहेत, त्यांची व्यवस्था करा. ह्याने ह्या छत्रपती शिवाजी त्यांच्या घराण्याचे उद्योग काय आहे, घोंगडी होती. शंभू शिकरीचा राजा म्हणून ते इतिहास संशोधकांनी लिहिलेलं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये राचीन डेरे माझ्या लय लय ओळख गवळी धनगर म्हणले. तो बाद देऊ इकडे ह्याचे मी सभागृहात ज्यावेळी बोललो विधिमंडळामध्ये, त्यावेळी प्रकाश आंबेडकर माझ्याकडे आले. मला म्हणले काय बोलतोय, 2 धनगरामुळे बाबासाहेब घडले असं तुम्ही आज अभ्यासात म्हणला. कोण 2 धनगर? म्हणलं हरिपिराजी धायगुडे आणि सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड कोण? धनगर. धनगर आहे. सयाजीराव गायकवाड एक धनगराचा मुलगा गायकवाडाने दत्तक घेतला. साठी कंबळीची नाव असं शाश्वत ठेवायला पाहिजे म्हणून त्यांनी काय म्हटलं, त्याचे सगळं अनुयायी लोकांना तुमचं आडा नाव कंबळी ठेवा. ते कांबळे झाले. नंतर स्पेलिंग मिस्टेक मध्ये काय होते, कंबळी LI पाहिजे. बर बघा योगा योगानी बिजरजी म्हणून आपले धर्मगुरू आहेत, कर्नाटक मधले धनगर समाजाचे मोठे धर्मगुरू आहेत. त्यांनी मोठा ग्रंथ लिहिलाय. ऑल इंडिया लेवलमध्ये आपल्याला असं काय आहे, विश्वमध्ये टोटली 4200 धर्मणी पंथ आहेत. हे रेकॉर्डेड आहे. ह्याच्यामध्ये 90% सगळं धनगरांनी लिहिलेले आहे. आणि आता काय आपल्याला हे झालं म्हणजे सगळं हे सगळं ख्रिश्चन्स, इस्लाम, यहुदी हे सगळं धनगरच आहे आणि लिहिलेले सगळं धनगरच आहे. आता ह्या भागामध्ये धनगरसाठी एक ग्रंथ नव्हता, धर्मग्रंथ, इम्पॉर्टंट धर्मग्रंथ. ते नसलं तर तुम्ही कुठे बी काउंट होत नाही. आता कर्नाटकमध्ये वीरशैवा, लिंगायत ह्यांना धर्मग्रंथच नाही. शिखांना आहे पण बाकीच लोकांना नाही. आता मी सुप्रीम कोर्टची काही गाईडलाईन आहे ज्याच्यावर धर्मग्रंथ लिहिला आहे, म्हणजे अख्खा इंडियाला अप्लाय व्हायला पाहिजे. या अप्लाय हे आपलं साहित्य संमेलन नव्हतं का, तिथं आले होते. आणि मग धार्मिक ती पुण्य आम्हाला मोठी आहे. आणि मग समाजाचं महाराष्ट्रभरात हे चौंडीचं बसून मी नाना डांगेने ती बांधलं. आजी 681 कोटी दिलं. बरं. पण ते सुरुवात ते गाव हुडकून आम्ही काढलं, मी नाना डांगे साहेबांनी. मग तिथं जाऊन 25 वर्ष कर्नाटकातनं काही गौंडे आणून ते घडून हे जे आहे ना, हा पुतळा आम्ही तिथं हे वाडा, हे वाड्याच्या पुढं उभा केला. तिथं काही नव्हतं. हे बांधलं, हे बसवताना सुद्धा आम्ही होतो स्वतः. 3 वेळा हा पडला, पुन्हा बसवला. युनिव्हर्सिटीमध्ये नाही चौंडीमध्ये जन्मगाव. आता चौंडीमध्ये बसवला आहे. बघा चौंडीमध्ये राजवाडा आर्थोलॉजी ऑफ इंडियाचा सर्वे मिळाला. मातीच्या ढिगाऱ्या ह्या टाइममध्ये हे मूर्ती नव्हत्या तिथं. मी गेले तेव्हा
अण्णा डांगेने माझ्या हाताने ते मोल्डेड प्लास्टिक मोल्डेड हे आहे ना एवढीच हो, ती फायबरचे ती हे मी उद्घाटन केलं मी फर्स्ट. शेकडो मूर्ती करून आम्ही ती विकल्या होत्या. हां 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 पण आता ही ब्रॉन्झची आली. हां ब्रॉन्झ आधी ह्याची केली होती कशाची, गाऱ्याची. पण गारेची. ती बसवताना कोलॅप झाली त्यामुळे हात मोडला. बस बस. मग आम्ही ती कट केली. मग हा कपिल पाटील म्हणून त्या ह्याचा आहे, त्यानं तिथं बसवण्यासाठी तयार केली. पण त्याला जागा मिळेना. मग आम्ही म्हणलं कपिल ती पुतळा आम्हाला दे की आम्ही बसवतो. मग कपिल म्हणलं घेऊन जा. कपिल पाटलांनी दिलाय तो माळी समाजाचा. तिथं एक जागा घेऊन बसवायचं मग त्याला नाद इतर समाजात बी काय आपली प्रतिमा शिक्षक मतदारसंघातला आमदार ना तो. त्याला म्हणलं कशाला कपिल तू करत बसतोय, ते आमचं तिथं ट्रस्टी चाललंय, तुझं पुतळा बसव म्हणला, योग्य जागेवर बसवतो म्हणलं. मग हे आम्ही बनवलं सगळं, बसवलं. चेंज व्हायचं. मग ते 3 दिवस आम्ही मोठा कुंभळा चाललो. नाही श्रम नसलं तर बघा मला किती वाईट वाटतंय. हा हे स्थापन केलेले सब धनगरच आहे. आणि कोणाला माहीत आहे? कोणाला माहिती हां नाही. आता गुरु नानक कोण होते? घोंगडी विणणार होते. हो, अरे कोण सांगता येतात ते? आता ते गद्दीमध्ये घोंगडी विणणार जातीचंच ते धर्मगुरू असायला पाहिजे. आता पोप पालाय ना, तो पण धनगरच्या. जे जितकी तो पोप पाला आता हे भारतमध्ये तुमच्या ग्रंथात आले का? आले 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 आले. ती ग्रंथ एक पाहिजे कुठं. आणि गांधींनी पत्र लिहिलं आंबेडकरला. पहिली केस मिळाली बारामतीला. मग बारामतीत जायचं कुठं आंबेडकरांनी? मी त्यांनी नेहरूला विचारलं. नेहरू म्हणले मला काय माहित नाही, पण बापूकडे जाऊ. बापूला विचारलं, बापू थोडं गप्प बसले. बापू म्हणले अरे आम्हाला हरिपिराज आहे ना. मग गांधीचं पत्र आलं यांना की आंबेडकर येत आहेत, त्यांची व्यवस्था करा. ह्याने ह्या बारामतीच्या रेल्वे स्टेशनवरून 200 पोराची मिरवणूक काढली. टांगानांग 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 2 पिशवी घेऊन. तर ती म्हणला मी महाराजा पोर. मग निम्या बारामती दगडफेक सुरू झाली. त्यांनी बाबासाहेबांना पोटाला धरलं. हरिपिराजाला 2 दगड लागले. महाराजा पोराची मिरवणूक काढली, गाव वाटलं म्हटले. मग पुढं कचेरी होती तिथं रेटत नेलं. मग 10 दिवस बाबासाहेब त्या बोर्डिंगमध्ये राहिले. बरं 28-29 वर्षाची बाबासाहेब. आत्ता तुम्ही सांगितल्यानंतर बाबासाहेबांनी एक मोठं काम केलं आहे. आपल्याकडे कंबळी म्हणून एक माणूस होता धनगरची, ते घोंगडी विकणारा. डोक्यावर घेऊन त्याचे आई वडील गली गली फिरत होते. तो बॅरिस्टर पास झाल्यानंतर ह्याचे कुठले एक कुठलं ते पुणा ह्याच्यामध्ये त्याला मंत्री केले, बॉम्बे प्रोव्हिजनमध्ये. त्याला 7 पोर्टफोलिओ होते. तो धनगरचा घोंगडी विणणार. तर माझ्या बुकमध्ये लिहिलं मी ते. ॲक्च्युली आता कांबळे म्हणून हे नाव टोटली SC लोकांना कसं आलं ते ह्याच्यावर कोणतेही बोलत नाही. ते बोलत नाही. मी ओपन बोलते ते की ते बी मोठे मोठे ह्याच्यामध्ये मग SC लोकांचे संमेलन म्हणते तुम्ही कमळीचे नाव घेत नाही, फक्त आंबेडकरचे नाव घेतात. अरे आंबेडकरला वर आणून एक ठिकाणी त्याला बसलेली माणूस कोण आहे? सिद्धप्पा राव कंबळी. तो मिनिस्टर होत आहे, एज्युकेशन मिनिस्टर होत आहे, लॉ मिनिस्टर होत आहे, फॉरेस्ट मिनिस्टर होत आहे. आणि त्याला भेटायला पुण्यामध्ये त्यांचं कंबळीचं काय कोण पहिले चिठ्ठी देतो त्याला आत यायचे. त्याचे हे कोणा पार्सलेटी नव्हता. तर 3.5 तास आंबेडकरांनी त्यांचे वेट बाहेर बसला. तर त्याने आले. अरे त्यानं तू आंबेडकर तू का आला नाही? साहेब तुमचे पिऊन म्हटले आता पाळे प्रकार यायचं आहे. बरं ये. हा माझाच नियम आहे ते. तू काय वाईट होणार काय झालं? एक विचारतो. बघा मी डेक्कन लॉ कॉलेजला लेक्चरसाठी मी 3दा अप्लिकेशन केली, तर मला पोस्टिंग नाही झाली, मला अपॉइंटमेंट नाही झालं. तो एज्युकेशन मिनिस्टर होता, सर सिद्धप्पा कंबळी. तो म्हटला काही बोललं नाही त्याला. अर्जी घेतले, तू जा.
त्यांनी आंबेडकरनं त्यांनी काही एक गोष्टी सांगतात तिथं, शाहू महाराजवरून काही शिफारस पत्र आणू काय, त्याची जरूरत नाही म्हटलं. गेले जर 15 दिवसानंतर त्याला अपॉइंटमेंट ॲज ए असिस्टंट प्रोफेसर ऑफ डेक्कन कॉलेज. बघा परिस्थिती असं आहे. आणि ते म्हटले कंबळीसाठी कंबळीची नाव असं शाश्वत ठेवायला पाहिजे म्हणून त्यांनी काय म्हटलं, त्याचे सगळं अनुयायी लोकांना तुमचं आडनाव कंबळी ठेवा. ते कांबळे झाले. नंतर स्पेलिंग मिस्टेकमध्ये काय होते, LI पाहिजे तिथं LE झाले. ऍक्च्युली एलीच लावतात आजकाल, पण कांबळे म्हणताना कांबळे म्हणतात. हां कंबळी टोटल ते कंबळीवर घोंगड असं आई कंबल आहे त्याचा अर्थ. हां कंबळ असं. आता बघा घोंगडीला कंबळ म्हणते, कंबळी त्याचे नाव, घोंगडी विणणारा ते. अरे असं इतिहास आहे ना, फार लोक आपली धनगरची इतिहास सगळं मिटून टाकले. छत्रपती शिवाजी त्यांच्या घराण्याचे उद्योग काय, घोंगडी विणणार. शंभू शिकरीचा राजा म्हणून ते इतिहास संशोधकांनी लिहिलेलं पुस्तक आहे ना, हां त्याच्यामध्ये प्राचीन डेरे राचेन डेरे माझ्या लय ओळख माझी. गवळी धनगर म्हणले. हां तो ते भोसले घराणं आहे ते नाही त्याला बी माहीत नव्हतं. मी राचेन डेरे असताना मी सांगितलं ते गवळी धनगर नव्हते. हां. तुम्ही शिखर शिंगणापूरचे शंभू महादेवमध्ये तुम्ही जर चुकीली असं काय सगळं वाचलं काय वाचलं. हे खोटेकरी धनगर होते ते. आज त्याचे गाव आपलं गदग जिल्ह्यामध्ये सोरटूर म्हणून गाव आहे. इथलं हे साहित्यिक लोक त्याला सोरटी सोमनाथ म्हणून ते लिहिले. त्यांनी त्या राजडेरे लिहिले. बळीअप्पा बळीचं देऊळ जे आहे ना ते ध्वज बांधतात. ते बळीचे देऊळ दोनच महाराष्ट्रात, एक नात्यापुत्यात आणि एक शंभू. तर बळीअप्पा जो राजा होता तो धनगर, तो मूळ काशीकडला तो आला. आणि मग शिवाजी महाराजाला विचारलं की बाबा तुम्ही कोण, तर ते म्हणतात आम्ही बळीअप्पाचे वंशज. मग बळीअप्पा धनगर होता हे 1000 पुरावे आहेत. खरे गिरे सगळे किती लोक लिहिले. महाराज जे म्हणत होते की आम्ही बळीअप्पाचे वंशज आहे. तर आता ते उलगडून सांगायला पाहिजे थोडंसं. नाही तर राची डेरेची जी कादंबरी आली ती त्याचं म्हणणं शिवाजी महाराज कोण होते. तो राची डेरे इतिहास संशोधक मोठा होता, तो म्हणला धनगर होता. कशावरून, तर ते बळीअप्पा कसा आला तिकडं हे यांचं नाव सांगतो बेळ्ळीअप्पा. मोठा इतिहास आहे त्याला. मग असं आम्ही काय म्हणतो, इतिहास आता खोटे रचलेले गेले तुमचे. काय ते लास्ट मी एकदा उठलो ते मला काय कादंबरी लिहिलं ना शिवाजीवर, बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्र. आता मी समजलो ते पुरंदरेमध्ये असतात म्हणून मी पहिले पुरंदरला गेलो मी. आणि ते म्हटले सासवडलाच आहोत. ते सासवडला आल्यानंतर त्याचे नातेवाईक म्हटले तर ते पुण्यामध्ये तिथंच असतात. तर तिथं मी जाऊन आला बघा इतिहास तुमची कादंबरी आहे, त्याला इतिहास टर्न केले. कुठं हे तुमचे साक्ष. हां सोटी सोमनाथला नेऊन नेते आणि तिथं शिशोदिया ह्याचे नाव घेतात वंशज मत. ते आता गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये किंवा जे शिशोदिया धनगरमध्येच आहे. मी त्याला सांगितलं अरे शिशोदिया काय कुठलं होतं, हे राजपूत आहे. राजपूत कोण आहे, धनगरच आहे. अरे बाबा तुम्ही काय चुकी केलं आहे, आता काय बी झालं बाद देऊ इकडे ह्याचे माझ्यानंतर. तर आपल्याला कुठंही नोकरी नको मला, धनगरचे ते. आता विष्णुवर्धन घोंगडीच आहे. विष्णुवर्धन तत्ववेत्ता सुंथायमर गुंथर माहीत आहे मला. सुंथायमर सुंथर काय असेल तर तो भारतात आला, संपूर्ण भारत फिरला. जास्तीत जास्त महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जास्त हां. तर त्याने हे असा ग्रंथ लिहिला. तर त्या ग्रंथाचा सार काय, तर या देशामध्ये जी मानवजात आहे त्या सगळ्या मानवजातीचं मूळ आहे धनगर, असं त्यांच्या शोध निबंधामध्ये. शोध ओल्ड त्याचं म्हणणं मूळ धनगर एक नावाची जात या देशात होती.
आणि तिच्यापासूनच हे ब्राह्मण मराठा सगळे राजपूत सगळेचं मूळ जर गेलं तर धनगर आहे. त्याची मुलगी परवा येत होती तो वारल्यानंतर मी तिला भेटायला गेलो तेव्हा म्हणलं तुझ्या वडिलांना काय लिहिलं पण तिची माझी भेट होऊ शकली नाही. तर ती अजून मी येते जेजुरीला राहतात ते खंडोबा आहे ना माहिती जेजुरीला राहतात ते. तर तो परवा लेंडे म्हणून तिथला एक व्यापारी आपल्या धनगर समाजाचं नाही, नाही. लग्न होतं परवा लेंडे कोळी आपल्या फतेपूरकरांच्या मुलाला त्यांची मुलगी दिली लग्न होतं बारामती. पंढरपूरचे फतेपूरकर. मी गेलो तर तिथं तो लेंडवे म्हणला मी आप्पा त्या संथायवर गुंथरची मुलगी आली की तुम्हाला बोलवतो. तर ते खूप लोकांनी असं संशोधन केलं. आता ते गुंथायवर सुंतर जो आहे त्याचा सदग्रंथ आपण आणला पाहिजे. आता तो जर्मन तत्ववेत्ता होता. आणखीन एक सांगतो ते स्वतः धनगर होता हे कोणाला माहित नाही. मी सांगितलं बर स्वतः धनगर होता. सभागृहात ज्यावेळी बोललो विधिमंडळामध्ये त्यावेळी प्रकाश आंबेडकर माझ्याकडे आले. मला म्हणले काय बोलताय 2 धनगरामुळे बाबासाहेब घडले असं तुम्ही आज अभ्यासात म्हणला. कोण 2 धनगर? म्हणलं हरिपिराजी धायगुडे आणि सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड कोण? धनगर. मला धनगर आहे. सयाजीराव गायकवाड एक धनगराचा मुलगा गायकवाडने दत्तक घेतला. मुलगा नाव कौलानी नावाचं गाव आहे मालेगाव आणि मनमाडचं मध्ये. तिथं मी परवा जाऊन आलो. मला कळलं की मी जातो. तर माझी थोडी संशोधक वृत्ती आहे. लगेच समजून घ्यायचं लगेच करायचं. पण तिथं गेलो तर ती गायकवाड आणि धनगराचा पोर घेतला तो सयाजीराव. मग मला सांगा मग हे प्रकाश आंबेडकर म्हणले नवीनच ऐकलं मी. ते म्हणले आप्पा पुस्तक लिहा. म्हणलं का 2 धनगर नाही म्हणलं मी म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की लेख एक आपलं पुस्तक हे आहे. तुम्हाला मराठी वाचता येतं ना? मराठी हिंदी एक पुस्तक ते थोडीफार मी जीवन सुगंध नावाचं एक पुस्तक लिहिलं. काल शासनानं 5,000 प्रती त्याच्या घेतल्या. तर माणसाला परमेश्वरानं काय दिलं तर जन्मता सगळंच दिलं. ते रोंडा बोर्न म्हणून अमेरिकेची एक बाई आहे तिनं म्हणलंय तुम्हाला त्यातलं 10%च माहीत आहे. तर त्या योजना कशा कार्यान्वित होतात हे मी लिहिलं. तुम्ही एक काय त्याचा नाद बी पाहिजे अभ्यास बी पाहिजे. संत 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 व्हा मला असं वाटतंय मग संत पण काढतो फोटो तुमचा काढून. शिंगणापूर महादेव मोठा महादेव आहे. त्याचं लग्न आधी 3 दिवस इथं लागतं. तर माळशिरसचे नात्यापुत्याचे पाटील जे आहेत पाटील पांढरे येतात ते पांढरे नवरा आणि माळशिरसचे वाघमोडे पाटील आहेत ती नवरी. तर त्यांची कावडी त्यांची कावडी इथं देशमुख कुरवले. कोणाला विहिणीचा मान आहे ह्यासाठी प्रत्येकाला मान दिले. तर त्याप्रमाणे एवढा मोठा लग्न सोहळा असतो. अगदी पंचकृष्णीची 4-5 हजार लोक जमते ती. आणि मग ती नवरा म्हणून पांढरे उभं राहणार नवरी म्हणून माळशिरसचे पाटील उभं राहणार. इथं लग्न लागल्याशिवाय ती भातंगडीची म्हणून तुळजापूरची काठी ती पार्वती ती लग्नात तिथं उभं राहते. इथं ती चालत आणि इथं उभं राहते महादेवाच्या गिरिजापती महादेवाच्या तिथं. बळीअप्पांनी 2च देवळं बांधली धनगर. कुणी शिंगणा